एवढा चेहरा नाही, पूर्ण पिंपल दिसतील, पिंपल दिसतील. गजब प्रकारचा हा व्हिडिओ असणार आहे. याच्या आधी खरंच मी बरेच व्हिडिओ केले, पण असा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाला नसेल. बाय द वे, आज हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा. शुक्रवारी माझा देवीचा उपवास असतो आणि बऱ्याच पूजाचे वस्तू म्हणजे पूजाचे साहित्य घ्यायला मी गेले होते. पटकन घेऊन आले. सचिनचा आज वीकली ऑफ होता, त्यांनी झोपलेला. आज कळसाचं पाणी बदलायचं होतं. करेपर्यंत ना कसा वेळ निघून गेला काहीच कळलं नाही. नाश्त्याला शाबू करायचं होतं, साबुदाणा वडा, पण ते काय मला जमलंच नाही कारण की खूपच लेट झालं होतं. मी येईपर्यंत मुलांनी पटकन आवरून त्यांचं ब्रश वगैरे केला, कारण की शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस लॉंग विकेंड आला होता. नशिबाने सचिनला पण आज वीकली ऑफ मिळाला होता. तर सकाळपासून असं काही आमचं प्लॅनिंग नव्हतं की नेमकं दिवसभरात काय करायचं आहे. मी पटकन ना अशी येताना इडली आणि सांबार चटणी घेऊन आले. ज्यावेळेस पहिल्यांदा घास सचिनने खाल्ला ना, त्याचा एकच प्रश्न होता, तू बाहेरून आणलं आहेस का? म्हटलं का, काय झालं? म्हणे यार कडक इडली आहे, चांगली लागत नाही आहे. मला इतकं वाईट वाटलं ना, की एकतर मी रोज छान छान स्वयंपाक करून खाऊ घालते, पण नेमकं आजच बाहेरून आणलं. पण वेळही नव्हता, पूजा करणं ही तेवढीच गरजेची होती. पूजात आरामात माझे पाऊण तास गेलेला. शुक्रवारची पूजा थोडी जास्त वेळ असते. खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. बऱ्याच जणांनी मला विचारलं की ताई तू कुठली पूजा करते आहे, तर मला वाटते की ते नको सांगायला. आणि पूजा करतानाचा व्हिडिओ नाही आहे हा, पूजा करून झाल्यानंतर मी रिशूट घेतला होता. बाय द कोण कोण खाणार आहे? खाणार सचू का? छान आहे. ज्या मला निगेटिव्ह वाईब्स येत होत्या ना, त्या बऱ्यापैकी कमी वाटायला लागल्या. म्हणजे मी ॲक्सेप्ट केला आहे की हे घर सुंदर आहे. आणि जोपर्यंत मी म्हणत होते ना की नाही खरंच खराब आहे, खरंच असं आहे तसं आहे, तोपर्यंत मलासुद्धा खूप नेगेटिव्हिटी फील होत होती. पण आता खरंच तसं वाटत नाही. आता 2 आठवडे झाले, छान वाटते. बरं, इडली देऊन झाली होती. पाऊण तास झाल्यानंतर मी लगेच साबुदाणा करून घेतला, कारण की वडे करायला वेळ नाही आहे. आज बरंच शूट आहे घरामध्ये आणि सचिनचा वीकली ऑफ पण आहे. तर वेळ कसा निघून जातो काहीच कळत नाही. सकाळपासून हा तिसऱ्यांदा चहा पण झालेला आहे माझा. म्हणजे मी नाही पीत, पण सचिन घरी असला की चहा आमचा भरपूरदा होतो. त्यानंतर जे काही भांडे होते ते लगेचच्या लगेच धुवून घेतले. वाफेवरती साबुदाणा शिजत होता, कारण की थोडी वाफ आली ना की साबुदाणा खूप छान असा मऊ होतो आणि मस्त होतो. आणि बटाटे उकळून घातलेले, त्यामुळे बटाटे पण मला, माझ्या शिवला ना बटाटे उचलून खायला खूप आवडतात आणि सचिनला पण बटाटे खूप जास्त आवडतात. मला टमाटे जास्त आवडतात. बऱ्याच ठिकाणी टमाटर नाही खात साबुदाणामध्ये, कोथिंबीर पण खात नाही, पण मला लहानपणीपासून सवय होते, तर ते मी ते कंटिन्यूअस ठेवली आहे खायला. तर लेट्स सी. सगळ्यांना ताट वाढवून घेतलेलं आहे. मी ना एक प्रॉमिस केलं होतं सर्वांना की शूटसाठी मी कुठला फोन वापरते किंवा मी काय काय गोष्टी करते ह्या मी शेअर करेल. तर मला वाटते की जुलै महिन्यात आपण ते रिस्टार्ट करूया. नवीन यूट्यूबरसाठी आपण शॉर्ट आऊट देण्याचा प्रयत्न करणार होतो, ते पण राहूनच गेलं आहे माझं. पण आता आपण खरंच रुटीनला लावूया. बराच झाला आहे, बराच ब्रेक घेतला आहे मी. आता हा ब्रेक थांबवायला हवं. बरं, आता हे जे चाललं आहे ना चीट वगैरे बनवणं, हे स्क्रिप्टेड व्हिडिओ आहे, एक प्रमोशन शूट आहे, त्याची तयारी चालू आहे. आता आम्ही दोघं दिसतो फ्रेंडमध्ये. हां, इथे राहा ना, अशी क्रॉस अँगल छान आहे, म्हणजे हे पण दिसेल. काय ना, कसा येतोय? छान येतोय. साडी साडी ठीक आहे. नेक्स्ट नऊवारी कोल्हापुरी. अरे बाबा तू बघू नको. अरे असं ते हा डेली ब्लॉग असणार आहे आणि जो स्क्रिप्टेड व्हिडिओ आहे तो मी प्रॉपर करेन. आता कोल्हापुरी सास की ठुशी पण त्या ड्रेस, त्या साडीवर कोणती छान दिसेल? निवड एक, एनिथिंग, नो प्रॉब्लेम. जे जे तुला वाटेल ते. ठीक आहे. आता कोणती पण, आता तर ही कोणती पण. कोल्हापुरी सास. कोल्हापुरी सास. ठीक आहे. गोलबिंदी चंद्रकोर, प्लीज सिलेक्ट चंद्रकोर. ठीक आहे. गोल तुला काय वाटतं, गोलबिंदी की चंद्रकोर, काय करायला पाहिजे? चंद्रकोर चंद्रकोर चंद्रकोर.
चंद्रकोर ऐक ठीक आहे ओके नाव कसा चालू ह्या 2 स्क्रिप्ट ॲक्च्युली महत्त्वाच्या. ओके गो बॅक. थोडंसं एक तेवढी सवय आहे ना. नाही कोजिक नाईट क्रीम. यार पण ह्या दोन्हीही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या. आय कांट चूज वन. या दोन्हीही गोष्टी मी करणार. ठीक आहे मी तयार होते आणि भेटते तुला. कसं असतं ना स्क्रिप्टला ना माणसं बांधलेली असतात आणि आपण त्याला नाही म्हणू शकत नाही. त्यामुळं सचिनला कसं तरी मी म्हणवलं होतं. 8 दिवसापूर्वी जेव्हा स्क्रिप्ट आली होती ना तेव्हाच मी त्याला विचारलं काय करूया, कोलॅबरेशन ड्रॉप करूया का, बिकॉज त्याला म्हणजे नाही आवडत कोणी कम्फर्टेबल नसतं. पण ज्यावेळी मी स्क्रिप्ट त्याला पाठवली ना दॅट टाइम ही सेड येस करूया आपण, काय प्रॉब्लेम नाहीये, तू हो म्हण. हा व्हिडिओ तुम्हाला माझ्या शॉर्ट फीडमध्ये बघायला मिळेलच की काय स्क्रिप्ट होता. तर हे जे काही त्यांनी सिलेक्ट केलं होतं ते सगळं मी काढलं आणि पटकन तयार होऊन घेतलं. बघा फक्त 1 मिनिटाच्या व्हिडिओसाठी ना इतका तामझाम असतो ना. बऱ्याच लोकांना वाटतं की काय हे शूट हे एडिट आहे असं तसं, पण खरं सांगते स्क्रिप्टमध्ये जर एक जरी चूक आपण केली ना तर ते आपल्याला रिशूट करावं लागतं. रिशूट करून सगळं प्रॉपर जसा मेकअप होता तो पुन्हा रिमेकअप करावा लागतो. बऱ्याच गोष्टी असतात. ॲक्च्युली व्लॉगिंग हा वाटतो आपल्याला प्रकार की टाईमपास आहे, पण ॲक्च्युली खूप खूप डोक्याचं दही आणि भाजीपाला होऊन जातो माझा. तर त्यात आणि मला ना वैशू शिव आणि माझा शेड्यूल इतका पॅक आहे ना. मी तुम्हाला कधीतरी माझा ॲक्च्युअल शेड्यूल दाखवेल की कसा आहे. बरं असा हा लुक करायचा होता आणि टचवूड जे मला गेल्या 2-3 महिन्यात जे पिंपल्स आले होते ना बऱ्यापैकी कमी झाले आहेत. तुम्ही माझा चेहरा बघा विदाऊट फाउंडेशन आहे. ठीक आहे माझ्या चेहऱ्यावरती एक नॅचरल ऑइल दिसतंय ते माझा ऑइली फेस असल्यामुळं आहे. बाकी दुसरं मी काहीच लावलेलं नाही आहे. लिटरली आत्ता मी थोडंसं बीबी क्रीम लावली आहे आणि ब्लश लावलं आहे. दॅट्स इट. मी काहीच केलेलं नाही आहे. यू जस्ट सिट हिअर आणि मागच्या वेळेस नुसतं आणि जास्त नको भरू कारण मी आता वेस्टर्न क्लॉथ घालणार आहे. काय झालं? नव्हे कसा आला फोटो नाही आहे व्हिडिओ आहे. हा ये शिवा तुला यायचं मध्ये नाही मी घेणारच नाही व्हिडिओ. काय करायचं आता? मध्यंतरी खरंच चेहरा भयानक लेवलला खराब झाला होता स्ट्रेस लेवलमुळे, पण आता तो ओके झाला आणि हेच होतं प्रमोशन शूट माझं. तेवढ्यासाठी मला दिवसभर तामझाम करावं लागलं. एवढा चेहरा नाही पूर्ण पिंपल दिसतील. असो बाय द वे आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला खरंच सांगा. आणि काय वाटतंय की मी साडी नेसून असे बरेच व्हिडिओ करावे का. आणि मी नेसलेली जी रेग्युलर साडी होती ना पीच कलरची ती मी मेशोवरनं घेतली आहे. पाहिजे आहे का सांगा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन टाक. आणि ही जी माझ्या अंगावरची तुम्ही साडी बघताय ना ही प्युअर खनची साडी आहे. ज्यावेळेस खूप ट्रेंड चालू होता ना त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी मला घेतलेली शिवबा झाल्यानंतर. मंडळी फायनली शूट झालेला आहे. आता घरी जातोय, पटपट आवरायचं आहे. पुन्हा दुसरा शूट आहे. एक फक्त व्लॉगरच समजू शकते की पटकन चेंज करून आणि अगदी अर्ध्या तासात आम्हाला बाहेर जायचे पवना लेकला, पण त्याच्यामध्ये मला एक सनस्क्रीनचा शूट करायचा होता. लिटरली एवढा म्हणजे यार सिरियसली मला खरंच कळत नाही की मी हे खरंच मॅनेज करते. कधी कधी मला स्वतःवरतीच डाऊट येतो की यार आपण हे खरंच मॅनेज करतोय. आणि आता इथून पुढं असेच दिवस असणार आहे, बॅक टू बॅक शूट असणार आहे. कारण की एक तर फेस्टिवल सीझन पण स्टार्ट होत आहेत आणि हे प्रमोशन्सचे व्हिडिओज खूप डोक्याला ताप असतोय, पण लिटरली त्यातनंच आमची कमाई असते. त्यामुळे मला पुन्हा बॅक टू रुटीन यावं लागेल. भरपूर नुकसान करून घेतलं आहे मी, बट ठीक आहे. आणि हां असं आधेमध्ये कुठे छोट्या मोठ्या ट्रिप्स पण तुम्हाला पाहायला मिळते. तर हे पवना लेकला गेलो होतो, खूप सुंदर दिवस आमचा स्पेंड झाला. व्लॉग कसा वाटला नक्की